आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने जी चौकशी केली आम्ही त्याच्यामध्ये सद्यस्थितीला ते काम झालेलं आहे आणि त्याची मंजुरात जी आहे ती DPDC योजनेतून आहे. त्याचे आमच्या अभियंत्यांनी जाऊन पाहणी केली, फोटोग्राफ पण आपण काढले आणि त्याची जी मंजुरात आहे ती DPDC योजनेत आहे आणि त्या योजनेमध्ये त्याचं पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झालेलं आहे. नाही ते काम लोकवर्गणीतनं केलेलं आहे. आपण जे सांगितलं की लोकवर्गणीतून झालेलं आहे त्याबद्दल आपल्या कार्यालयाला ह्याच्यामध्ये कोणती कल्पना नाही दिलेला आहे अर्ज तुम्हाला. आता दिले तुम्ही पण 6-7 महिन्यापूर्वी दिलेला अर्ज आहे. साहेबांना विचारा. अर्ज बघून सांगा ना उत्तर. अर्ज बघून काय उमा संजय फडकरच्या नावाने तुम्हाला 3-4 महिन्यापूर्वी अर्ज दिलेला आहे चौकशी करावी म्हणून. मुख्यमंत्री साहेबांना पण दिलेला आहे मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करावं लागणार आहे. लोकवर्गणी कोणी तयार दिली, कोणी त्याच्यात पैसे जमा केले आणि कोणाकडे दिले हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. आमच्याकडे साहेबांचे सर्व करायला साहेब सांगते. चौकशी करतो सांगा ना त्यांना. आता समाधान तुम्ही सांगा त्याचा काय विषय ते सांगा. आपण मदत करा, आपण पुढे चौकशी. नाही मदत त्या ठेकेदारावरती काय केलं बरं का अध्यक्ष साहेब ह्यांचा अशी टोळी चौका लोकांची हे काय करते खालचा जेई तिथला लाईनमन म्हणजे ऑपरेटर आणि DPDC जी आहे त्या गावामध्ये त्या लोकांना जाऊन सांगते की तुमच्या इथं काही काम मंजूर होणार नाही. मग हे तुम्ही शो करतात नाही करा. लोकांनी ते शोकाचं काम करायचं नंतर त्याच्यावरती केंद्र टाकते. लोकांनी ते काम केल्यानंतर हे त्याच्यावरती तुला काढते. बरोबर आहे. प्रश्न आपण सर्वांना आव्हान आहे अशा प्रकारची आपल्याकडे मागणी झाली तर कृपया कोणी कोणाला या बाबतीत पैसे देऊ नये आणि ह्या केसमध्ये आपण याची पूर्ण चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू. प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी. MSCBच्या संदर्भात सगळ्यात जास्त प्रश्न तालुक्यातल्या जनतेच्या मनात आहेत आणि ते अलीकडे लेखी आणि ऐकवी आमदार साहेबांच्या परवानगीनं विचारायला सुरुवात केली आहे. ज्यांचे लेखी प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न विचारले म्हणजे ते प्रश्न इथूनच वाचले जावा डायसवरून म्हणजे वेळ वाचेल आपला. कालावधी साहेब माझा विचारलेला लेखी प्रश्न आहे की उजनी बॅकवॉटरच्या भोवताली जी मेन लाईन आणि LT लाईनचे पोल उभे केलेले आहेत ते अनेक वर्षाचे जुने पोल आहेत. ते पोल बदलले गेले नाहीत. काही मोडलेले आहेत, काही वाकलेले आहेत, काहींवर झाडं वेली अशा चढून ती अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. तर ते कधी दुरुस्त केले जाणार आहेत आणि त्याच्या इन्स्पेक्शनची काय व्यवस्था आहे. गेल्या 24-25 मध्ये आपण त्याचं इन्स्पेक्शन केलं का की काय धोकादायक कंडिशनमध्ये ते पोल आहेत. आमदार साहेबांना मी लक्षात आणून देतो की अध्यक्ष महोदय मेन रोडच्या कडेचे अनेक पोल आहेत किती धोकादायक स्थितीत आहेत. तर त्याच्या संदर्भात आपण काय करताय ते आपण अधिकाऱ्यांना जनतेला अधिकाऱ्यांनी सांगावं. आणि त्याच्या संदर्भात जोडून दुसरा प्रश्न आहे की करमाळा तालुक्यामध्ये जे सबस्टेशन आहे त्याच्यामध्ये मांजरगाव सबस्टेशन हे सगळ्यात दुर्लक्षित अशा पद्धतीचं सबस्टेशन आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे मागणी करून सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत. त्यातली एक आता चालू तहसीलदार मॅडम मागणी आहे की सिंगल फेज ही लाईटच त्या सबस्टेशनवरून सोडली जात नाही. त्या भागात अनेक जे मांजरगाव सबस्टेशनला संबंधित असे जे 8-10 गाव आहेत त्या भागातून कोण लोक आलेत का मांजरगाव सबस्टेशनच्या भागातून उठून वर आहात तुम्ही. मी जी मांडलेली मागणी आहे ठीक आहे बस. तर या अशा पद्धतीचा अन्याय एखाद्या भागावर का केला जातो. ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी अनेक वेळा विधानसभेत प्रश्न मांडला की करमाळा तालुक्याला वेगळा न्याय आणि इंदापूर तालुक्याला वेगळा न्याय असं जे होतं तेच मांजरगाव सबस्टेशन मध्ये काही गावांना वेगळा आणि मांजरगाव आणि त्या भोवतालच्या 5-7 गावांना वेगळा न्याय सिंगल फेज लाईटच्या संदर्भात का दिला जातो याचा खुलासा आपण करा. मान्यवर आपण जो मुद्दा मांडलेला आहे की ज्या वीज वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पोल आणि तारा खाली उठलेल्या आहेत. तर सर्वांना माहीत आहे की महावितरणचं जे जाळं आहे ते खूप विस्तृत आहे, भौगोलिकदृष्ट्या पसरलेलं आहे. आपला तालुक्याचा भूभाग सुद्धा दुर्गम असून खूप मोठा पसरलेला भाग आहे आणि या भागामध्ये जे काही लाईन्सचं मेंटेनन्स करावं लागते त्यासाठी जे बजेट आहे ते लिमिटेड आहे. तरीसुद्धा आपण दिलेल्या मागणीनुसार आपण जे सुचवलेले एरिया आहे त्या एरियातल्या लाईन्सचं पाहणी करून त्याचं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमचे मेंटेनन्सचे त्यांना त्या लाईनचं मेंटेनन्स करण्याबाबत सूचना देण्यात
करण्यात आलेल्या आहेत. दुसरा आपला जो मुद्दा होता सिंगल फेज स्कीम इम्प्लिमेंटचा, तर मांजरगावमधून आपण जे सिंगल पेजचे जे सप्लाय देतो त्यासाठी एक स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर असतो. त्या स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मरमध्ये वरिष्ठांकडून किंवा टेक्निकली त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की एक 20-22-25 एम्पियरच्या वर लोड गेला की तो ऑटोमॅटिक ट्रिप होतो आणि ट्रिप झाला की तिथला वीज पुरवठा बंद होतो. म्हणजे त्याला तांत्रिक लॉक आहे. आणि आपल्या एरियामध्ये जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी ह्या पॅरामीटरमध्ये बसून ते चालू ठेवण्याबाबत योग्य कार्य करण्याचं आम्ही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट निधीचा जो आपण विषय सांगितला कराडे साहेब, आमदार साहेबांना आमसभेच्या समक्ष तुम्ही सांगा किंवा निधीची अपूर्णता आहे त्याच्यासाठी ते बसलेले आहेत लोकप्रतिनिधी. केवळ निधीची अडचण आणि बाकी टेक्निकली प्रॉब्लेम्समुळे लोकांचं समाधान होणार नाही. म्हणजे तुम्ही असं सांगा या आमसभेत किंवा इथलं पुढं जे सिंगल फेजच्या लाईटची समस्या आम्ही समाधानकारकपणे सोडू आणि निधीचा जो विषय तो आमदार साहेबांवर सोबत ते सक्षम आहे. सर्वप्रथम इथं बसलेल्या सर्व नागरिकांना मी हात जोडून विनंतीपूर्वक एक गोष्ट सांगतो, कृपया त्याला अदरवाईज घेण्यात येऊ नये. सिंगल फेज योजना ही आपला अधिकार नाही. सिंगल पेज योजना ही महावितरणने तुम्हाला दिलेला एक ॲडिशनल बेनिफिट आहे. काय देण्यात आलं? तर आपण लाखो हजारो करोड रुपये खर्च करून गावठाण फिडर आणि कृषी पंप फिडर वेगवेगळे केले. गावासाठी वीज वाहिन्या वेगळ्या टाकल्या, कृषी पंपासाठी होत्या त्या चालू ठेवल्या. आता आपल्याकडे बरेच लोक वाड्या वस्त्यांवर राहतात आणि वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना रात्रीच्या वेळेस दिवा लागावा, फक्त लाईट लागावा रात्रीच्या वेळेस. ह्यासाठी सिंगल पेज योजना ही टेक्निकली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून खर्च त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या जे तंत्रज्ञान आणि गोष्टी आहेत त्याचं आपण इम्प्लिमेंट केलं आणि ते सगळ्यांना आपण देऊन राहिलेलं आहे. आणि त्याला मी सांगितल्याप्रमाणे 20-22-25 एम्पियरवर गेल्यानंतर ते कट होते, ऑटोमॅटिक बंद पडते. हे सगळं असल्यामुळे आम्हाला त्याच्यात लिमिटेशन्स आहेत. तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपण जे सांगितलं किंवा ज्या फिडरवर आपलं म्हणणं आहे त्या फिडरला आणखी चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी काय करता येईल हे आम्ही अवश्य बरोबर आहे. परंतु वाड्या वस्त्यांवर आपण गावठाण फिडरपर्यंत अजून पोहोचलेलो नाही आहे. गावठाण फिडर म्हणजे जिथे गाव आहे, ग्रामपंचायत असेल किंवा गाव वस्ती असेल तिथपर्यंत आपण गावठाण फिडर प्रोव्हाइड केलेले आहे. आणि राहिलेल्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा भागीरथी निधीसाठी आपण DPDC मार्फत उपक्रमांच्या माध्यमातून आणखी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर्स प्रपोज केलेले आहेत आणि जशा जशा तक्रारी येत आहेत तसं तिथे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिका बलबीर बुधवंत यांचं रावगाव येथील नवीन कनेक्शन बाबत सुनील बापू सावंत यांचा प्रश्न आहे. हॅलो साहेब, अधिका बलबीर बुधवंत यांचं वय 64 आहे. त्यांनी 30/9/2024 रोजी आपल्याकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज दिला होता. त्यासाठी सर्व लागणाऱ्या कागदाची त्यांनी पूर्तता केलेली आहे तुमची. आज जवळजवळ 8 ते 9 महिने झाले. ते ज्येष्ठ महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये वीज कनेक्शन आहे. मान्यवर, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडलाय. परंतु मला सांगायला म्हणजे चांगलं वाटतंय की ऑलरेडी आम्ही हे कनेक्शन दिलेलं आहे. आपण त्याची चौकशी करू शकतो. मी अर्ज दिला तोपर्यंत कनेक्शन दिलेलं नव्हतं. अर्ज दिल्यानंतर तुम्ही कनेक्शन दिला असेल. बरोबर आहे. परंतु आज मी तिला त्यांचं कनेक्शन करण्यात आलं. धन्यवाद. सोमनाथ पोपट बडे भिलारवाडी सिंगल फेज लाईट बद्दल भिलारवाडीचे बडे आलेत का? सोमनाथ बडे यांच्याला पुढं उत्तरेश्वर वाल्मिक कांबळे पोपळज 7.5 वीज 7.5 HP वीज बिल माफ करण्याबाबत DP बाबत उत्तरेश्वर कांबळे. लक्ष्मण बाबू महानवर गोळेगाव कांबळे आहेत का? हॅलो, आवाज येतोय का? तर माझा प्रश्न आहे MSCBला. आपल्याला महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेती पंपाचे 7.5 HP जी मोटर आहे त्याचा आपण मोफत वीज पुरवठा केला जाईल अशी योजना होती. आपण त्यांच्याकडून काना बिल घेतात. कसे घेतात मला सांगा बरं, काय अडचण आहे? उत्तरेश्वर कांबळे तालुक्याचा प्रश्न आहे, गावाचा कुठे घेऊन बसलाय तुम्ही? तालुक्याचं सांगा मला. तुमचं नाव सांगितलंय कोचडी. सांगा मला. महाराष्ट्र शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. 7.5 HP खालच्या सगळे वीज बिल माफ आहे. 7.5 HP पुढचे शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लागणार आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने त्याच्यावर
आम्ही आमच्याकडनं काही सांगत नाही. असं नाही, हे उत्तर असू शकत नाही ना. तुम्ही सांगताय 7.5 HP, पण काही शेतकऱ्यांना 3 HP आहे, काहींना 5 HP आहे. ह्याच्याकडून तुम्ही बिल घेतात. नाही तुम्हाला बिलं दाखवू का? 3 HP आणि 5 HPचे निरंतर बिलं आपण वाटलेली आहे. हा, मग कशासाठी वाचले? मग 7.5 HP ला का असं कशासाठी? हा धोरणात्मक निर्णय झालेला आहे सर, की 7.5 HPच्या खालच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली. साहेब तुमच्याकडे आता बिल आहे का की बिल उपलब्ध करून देतो ना मी त्यांना. हा, बिल उपलब्ध करून देतो मी त्यांनाच आहे. दुसरा प्रश्न आहे माझा की डीपी जर नादुरुस्त झाला, हा सगळ्यांना सरांकडे माहिती द्या. डीपी नादुरुस्त झाल्याच्या नंतर तुम्ही शेतकऱ्यांकडून त्यांना बिल अजिबात देतो, डीपी देत नाहीयेत, त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेता. आम्हाला शेतकऱ्यांना नाही लस असतो, लाख रुपये डीपी वर्गणी गोळा करावं लागते, त्याच्यानंतर आपला डीपी बसतो. आम्हाला इथे 5-5, 6-6 दिवस तिथे शेतकऱ्याला अंधारात राहावं लागतं ना. त्याला जबाबदार कोण आहे? ते बिलं मला काय करा, ज्याला बिलं वाटलेत ना, आमच्याकडे बी बिलं आहेत, पण ज्या शेतकऱ्यांना बिलं वाटली गेलेत, आता तुम्ही जो मग अशी आढावा देताना सांगितलं ना की आम्ही एवढं मंजूर केलं, तेवढं मंजूर केलं. त्या सौर दिवेच्या बाबतीत सौरचे पंप बसवलेत ना, ते पण त्याला आम्हाला ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची नावं मला तुम्ही दिली पाहिजे. मला तो सगळ्यांचा आढावा द्यायचा. तुम्ही असं कागदपत्री सांगून मला नुसतं असं तोंडी सांगून जमणार नाही. मला तुम्ही असे कागद दाखवा की त्याच्यावर एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही 50 शेतकरी आहेत त्यांच्याकडून. आता इथं माझ्या एका मित्रांनी सांगितलं की सगळ्यांना तिथं पैसे गोळा केले. तुमच्याकडे एजन्सी होत्या, त्यांच्याकडून सौर दिवे बसवते, सौर पंप बसवते म्हणून एजन्सीने पैसे गोळा केले. त्या कंपन्या गायब झाल्या, 1 वर्ष झाले त्याचं काम नाही सौर पंपचं. काय करताय? 5 HP मॅसेज आहे इथं, माझे मित्र आहेत. सतीश उत्तर सालसे, माझ्याकडे मेसेज आहे 3,65,000 रुपये बिल आले आणि 5 HPचं कनेक्शन. सर ही जी वीज बिलची तुम्ही माझं प्रश्न मत आहे की तुम्ही आबांसमोर थापूर मातूर उत्तर देताय. हे उत्तरच असू शकत नाही. आता इथं तुम्हाला पुरावा दाखवला आहे मी, मॅडम म्हणलं तुमच्याकडे बिल आहे का, 100 बिल आणतो. तिथं लगेच पुरावा आला. 3.5 लाख बिल तुम्ही 5 HPचं वापर त्यांना पाठवले. कशासाठी पाठवले? त्याचं उत्तर सांगतो सर. हे जे 7.5 हे जे 5 HPचं जे बिल आहे हे महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षापासूनचं पुढचं बिल माफ केलं, पुढच्या 3 वर्षापर्यंतचं. त्याच्या मागचं संपवलेलं नाही. ही जी रक्कम आहे ही मागची रक्कम आहे. यापुढं तुम्हाला मी आबांच्या सांगतो, आदरणीय आबा इकडे लक्ष द्या. आबा यापुढं शेतकऱ्यांना, तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्याचा 7.5 HPचा पंप आहे, 5 HPचा आहे, त्यांच्याकडून 1 रुपया हे तुम्ही बिल आकारायचं नाही. त्यांना मोफत वीज द्यायचं काम तुमचं आहे. आम्ही जी योजना आहे सरकारच्या त्याच तुम्हाला सांगतोय. आणि जर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बिल आलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मला ते सांगायचं नाही. मला एकच काम सांगायचं, शेतकऱ्यांना 1 रुपया बिल कोणी घेऊन आला, मोफत वीज द्यायचा तुमचा निर्णय आहे, ते तुम्ही मोफत वीज दिली पाहिजे. ते एजन्सी पळून गेले, त्या कुठल्या एजन्सी त्यांच्यावर कारवाई करा. सौर पंपाची त्याच्यावर काय कारवाई झाली? आता जे तुम्हाला सांगतो ते आपल्याला प्रश्न विचारले त्यात कितपत तथ्य आहे? सर हा जो निर्णय आहे, पहिले सरांचा जो मागणी आहे की बाबा वीज शेतकऱ्यांकडून वीज बिलची वसुली करू नका, हा धोरणात्मक निर्णय आहे सर. याच्याशी आपल्या चर्चा करून जे काही वरिष्ठ कार्यालयाकडून जसे आदेश आहेत तशापर्यंत करतात. आता तुम्ही सांगतो त्याच्या अगोदर तुम्हाला आदेश आलेले नाहीत का? त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला माहिती झालं का? नाही सर, इश्यू क्लिअर आहे की महाराष्ट्र शासनानं 3 HP आणि 5 HPचे जे माफ केलेले आहे हे मागच्या वर्षीपासून पुढील 3 वर्षासाठी ते योजना लागली. मागच्या वर्षीच्या अगोदरपर्यंत जेवढंही शेतकऱ्याचं वीज बिल आहे ते काही माफ झालेलं नाही आहे. ते अजून त्याच्या रेकॉर्डवर तसंच आहे. त्याचे इथून पुढे जे आपण 7.5 HPच्या पुढच्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची वीज बिल माफी नाही. मी सर अहो माझा प्रश्न तुम्ही समजून घेत नाही. तुम्हाला मी काय सांगितलंय की 7.5 HPची जी मोटर आहे त्याच्या आतले जे शेतकरी आहेत ज्यांना 5चा म्हणजे पंप आहे त्यांना पुन्हा कुणीही तुम्ही 1 रुपया हे बिल घेऊ नका ना. तुम्ही 7.5 HPच्या नंतर तुमचा जो काही शासनाचा निर्णय असेल त्याच्यानंतर त्याला जो काही विद्युत बिल आकारलं जाईल ते घ्या ना. तुम्ही 5 HPच्या आता जर उपनरने सांगितलं सालसेच्या 3.5 लाख तुम्ही त्यांना पाठवून दिलं, हे कशासाठी? सर हाच धोरणात्मक निर्णय आहे. नाही तुमच्या म्हणले की धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना म्हणले की नाही ना. आबा तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या की तालुक्यातील जे शेतकरी आहेत 7.5 HPचे असते तुम्ही त्यांचा सर्वे करा. पुन्हा कुणाची 7.5 HPची मोटर आहे, कुणाची 5ची आहे, कुणाची 3ची आहे, या सगळ्यांचा सर्वे करा आणि त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांकडून 1 रुपया बिल तुम्ही घ्यायचं नाही.
अजिबात घ्यायचं नाही. तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या सर. सर हा म्हणजे शासनाचा निर्णय आहे. त्याच्यावर आपण शासनाचा निर्णय अहो मी शासनाची योजना तुम्हाला सांगितली सर. शासनाची योजना आहे, माझी नाही ना. मी वैयक्तिक निर्णय केली नाही ना. शासनाच्या योजनेच्या विरोधात जाऊन आम्ही काहीच कुठलंही काम करणार नाही सर. जे प्रावधान शासनाच्या योजनेत नाही तसं आम्ही कुठलंही काम करणार नाही. आता रुग्णरातून मुलं आहे साडेसातला, तर त्याचा विषय काय आहे? त्याचं सर मार्च 24च्या अगोदरचं बिल आहे. शासन काय केलं, मार्च 24 नंतरची पुढची 3 वर्षाची बिलं माफ केली, त्याच्या मागची बिलं माफ नाही केली. असं आहे का? तसे मला डॉक्युमेंट्स द्या. मला तसे डॉक्युमेंट्स पुरवा. योजनेचं डॉक्युमेंट हा मला त्याची योजनेची आहे ना, ते आपल्या विभागाकडे जे काय जे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत ते मला तुम्ही उपलब्ध करून द्या. ओके. आमच्या वेबसाईटवर पण आहे, तुम्हाला वैयक्तिक हे पाठीमागची जी बिलं आहेत ते तुम्हाला पाहावं लागते काय. आणि जे तुम्हाला सांगतो 500 300 जे आहेत त्याची तुम्हाला सवलत मिळणारच आहे. 7.5च्या पुढे तुम्हाला करावं लागणार आहे. आबा प्लीज, हे आता मी तहसीलदार मॅडमला मेसेज दाखवला तर अनेक शेतकऱ्यांनी आबा मेसेज बघितलेले नाही आणि यांनी माहिती जी दिली ना ती चुकीची दिलेली. आमसडेला प्रत्यक्ष निरंतर बिलं यांनी 7.5च्या आतल्या शेतकऱ्यांना दिलेली नाही. मला स्वतःला आत्ता मे मध्ये 4,26,003 येणबाकीचा मेसेज आलेला साहेबांनी दाखवला. तर तो म्हणजे तुम्ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांना मोबाईलमधलं ऑनलाईनमधलं सगळ्या शेतकऱ्यांना कळत नाही. तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष बिलं वाटतात त्यावेळी त्यांना त्याचं विश्लेषण कळेल. तर असं त्या अंधारात ठेवून बिलं वसूल करू शकत नाही तुम्ही. सर जे बिलं वाटली नाही असा जो आरोप आहे त्याच्या संबंधात जेव्हा ते आपण बिलं वाटप केले त्याचे काही फोटोग्राफ आमच्या रेकॉर्डला आहे. ते फोटोग्राफ आम्ही जे कोणी आहे संबंधित त्यांना दाखवू शकतो. ठीक आहे. लक्ष्मण बापू मानवर यांचं नाव घेईल त्यांना माहिती आहे. सुनीलराव मानवर गोयगाव. सुनीलराव 1-2 मिनिट आव्हानांच्या चर्चेनुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार एक मला डिक्लेअर करायला सांगितले की आपण बघतोय की एका डिपार्टमेंटचे प्रश्न किंवा त्याच्याबद्दल शंका असतील. कदाचित त्या अधिकाऱ्यांचं सगळं चुकतंय असंही नाही, पण त्याबाबतच्या शंका आहेत किंवा त्याबाबतच्या तक्रारी आहेत. त्यासाठी ही आमसभा झाल्यानंतर हा विषय इथं संपलेला नाही. तर पुढच्या आठवड्यापासून एक दिवस घेऊन एका डिपार्टमेंटच्या मीटिंग लावण्यात येतील असं माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार मी सांगितले. सगळ्यांना एक सूचना आहे. जे वयोवृद्ध आहेत ना आमचे नागरिक वयोवृद्ध त्यांनी जेवण करायला पलीकडे जायचंय. ज्यांना शुगर आहे वयोवृद्ध आहेत आजारी त्यांनी पलीकडे जेवणाला सुरुवात झालेली तिकडे जेवायला जायचंय. शेंगलपेठचा प्रश्न आहे गोळेगाव. तर गोळेगावमध्ये एकच डीपी आहे. वस्तीवरती कुठेही शेंगलपेठ आहे, कनेक्शन आहे आणि शेंगलपेठ आहे. तरी सर गोळेगावचा शेंगलपेठचा प्रश्न आहे. अधिकारी